अगं चंचे फोन उचल की. ही कार्टी फोन घेऊन कशाला फिरती काय माहिती, उचलत बी नाही. दादा थांबा 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 जरा थांबा. अधिपती गाडी पळव, गाडी पळव, पळव पळव पळव. हे अजून हितच आहेत, विमानतळावर गेले नाहीत वाटतं. ज्या लेकीनं मला या घरात आणलं ती जर का या घरात नसल तर मला बी या घरात राहायचं नाही. आई असं नका म्हणू तुम्ही. तुम्ही माझ्या आईसारख्या आहात. तुम्ही कुठेही जाणार नाही आई. तुम्हाला जायची गरज नाहीये. आणि आई अधिपतीचं तुमच्यावर प्रेम आहे. या घराचा तुमच्यावर जीव आहे. तुम्ही कुठे जाऊ नका आई. नाही नाही मला जावंच लागेल. अहो तुमच्या लेकी भूमी कशी बी असल पण कशी असली तरी माझी लेक आहे ती. मला तिच्या पाठीशी उभं राहावंच लागेल. आई तुम्हाला अधिपतीची शपथ आहे. नका नका अधिपतीची शपथ नका घालू. मग काय करू आई? तुम्ही त्याशिवाय थांबणार नाही म्हणून शपथ घातली मी अधिपतीची. आई आई माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. पण आई या घराला या भुवनेश्वरीची नाही तुमची गरज आहे. तुमच्यासारखा आधारवड हवा या घरात. आई इतकी वर्ष हे घर तुम्ही सांभाळत एक हाती. या पुढे तुम्हीच सांभाळा. या घरातलं कोणी चुकलं, मर्यादा सोडून वागलं तर त्याला त्याची जाणीव करून द्यायला तुमच्यासारखा मोठा माणूस हवा या घरात. हो मग हेच तर सांगत होते मी तुम्हासनी. पण तुम्हासनी तुमची चूक वाटतच नाही आहे. मग मला सांगा मी या घरात राहून काय उपयोग आहे? आता 2 चहा झालेत ऑलरेडी. अहो तिकडे परत आपल्यासारखा चहा मिळेल न मिळेल नंतर म्हणलं पिऊन घ्यावा. काय मस्त पाऊस पडतो ना. मी काय म्हणते, तिकडे पण असाच पाऊस पडत असेल तर आपण भिजूया. लई भिजू नका परत तुम्हाला सर्दी होईल. मग मला काही सर्दी होत नाही लगेच, उलट तुम्हालाच सर्दी होते आणि मग शिंकत बसता. अच्छी 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 करू. कसं 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 अच्छी अच्छी अच्छी. अरे बहुत अच्छे मास्तर. तुम्हाला म्हणजे तुम्हाला शिंकणं आणि शिकवणं दोन्ही पण चांगलं जमते. बर चला आपण इथे काय टाइमपास करत बसलोय, फ्लाइट मिस होईल आपली. चला की मग तुम्ही टाइमपास करताय. अच्छा 2 वेळा चहा कोणी प्यायला? चहाला चालते, चहाचं काही नाही एवढं. ओ माझा फोन गाडीचा राहिला वाटतं. आई साहेबांनी फोन केला पाहिजे, काळजी करत असतील. इमारत बसायच्या आधी फोन करायला पाहिजे बरं काय. तिचा फोन घेऊही नको आणि काय वाटेल ते झालं तरी अधिपतीला भुवनेश्वरीशी बोलू देऊ नको. आता सध्या तुम्ही एअरपोर्टवरती पोहोचा आणि डेस्टिनेशनला लवकरात लवकर जा. आणि तोपर्यंत अधिपतीचा आणि भुवनेश्वरीचा कॉन्टॅक्ट व्हायला नकोय. माझ्यासाठी एवढं कर बाळा. करशील ना? अहो तुम्हाला विमानात बसल्यावर फोन करायचा ना, एअरपोर्ट यायला वेळ अजून. तुम्ही तिकडे पोहोचलात की करा फोन. आता निघूया आपण, इकडे टाइमपास नको करायला. चला 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 दादा येतो. निखिल आपल्याला जॅकपॉट लागलाय, जॅकपॉट. नाही नाही इरा, इम्पॉसिबल आहे. म्हणजे तुझ्या ताईचं लग्न मोडण्याच्या मोबदल्यात भुवनेश्वरी मॅडम त्यांची प्रॉपर्टी तुझ्या नावावर करणार आहेत. कमॉन इरा, मला खरं वाटत नाही. अगं मस्करी करत असतील त्या. मस्करी न कळायचा मी काय लहान आहे का? त्या जे म्हणत होत्या तेच मी तुला सांगितलं ना. म्हणजे त्या जेन्युइनली बोलत होत्या. हो त्या एकदम जेन्युइनली सांगत होत्या सगळं. पण मला एक गोष्ट कळत नाही, त्या दोघांचं लग्न मोडण्यामध्ये त्यांना काय एवढं? अरे एवढं काय म्हणजे मॅडम ना त्यांचा मुलगा परत हवाय, त्यांना अधिपती परत हवाय बस. हे मला एक कळून चुकलंय. मॅडम ना हे प्रॉपर्टी पैसे त्याच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये. त्यांना फक्त त्यांचा मुलगा महत्वाचा आहे.
आणि म्हणूनच आता आपल्या दोघांचं टार्गेट एकच असलं पाहिजे, ताईचं लग्न मोडायचं. हा पण इरा, तू शुअर आहेस? तू खरंच करणार आहेस हे? अरे का नाही करणार? आणि मी एकटी नाही, आपण दोघांनी मिळून करायचंय हे. मला ना खूप भारी वाटतंय की मला परफेक्ट टायमिंगला आपलं लग्न करायची युक्ती सुचली. म्हणजे योगायोग काय बघ ना, आपण इथे लग्न केलं आणि मला भुवनेश्वरी मॅडमचा फोन आला ऑफर द्यायला. हे बघ, आपल्या लग्नामध्ये कोणी आहेर दिला नाही दिला मला काही फरक पडत नाही, पण मॅडम तर देत आहेत ना, आणि तो कसा घ्यायचा हे फक्त आपल्या हातात आहे. ताई हनीमूनला वगैरे गेले ते सगळं ठीक आहे, पण तू बघच ती परत आल्यावर मी काय करते ते. अरे नमस्कार. ต้อนรับสู่ภูเก็ตและโรงแรมดินสอรีสอร์ทแอนด์วิลล่าวินเยตคอลเลคชั่นการเดินทางเป็นอย่างไรบ้างคะ काय म्हणले? आपलं या देशात स्वागत करतायत आणि बहुतेक आपला प्रवास कसा झाला विचार. हा हा, व्हेरी गुड. अरे वा वा. สวัสดีค่ะ मंडळ आभारी आहे. So welcome drink please. काय भारी स्वागत करतात राव. बघा ना. Thank you ขอบคุณค่ะ थँक्यू थँक्यू. झालं नेमका फोन यायला. बोल ग. मम्मी हा पोचली. अगं आत्ता तरी इमानातून उतरली. अगं चंची, तुला काय सांगू, पोटात गोळा झाल्या बाई माझ्या. अगं तू इमान उडत होतं का नाही तेव्हा बी आणि खाली उतरताना बी पाठ पोट एकच झाली बाई. काय सांगू तुला. बॅग बी. हा बोल, काय म्हणत होतीस? मम्मी तू कुठल्या हॉटेलात आहेस? म्हणजे तिकडे स्विमिंग पूल आहे ना, आणि कसं आहे म्हणजे हॉटेल कसं आहे नेमकं? अगं ए चंचे, खुळी आहेस का ग तू? मी काय बिंदू चौकात महाद्वार रोडला आले होय लगेच हॉटेल बुक करून तिकडे स्विमिंग पूल मध्ये जायला? उगा काय बी बोलती. तुला माहित आहे काय मी कुठं आले ते? थायलंडला आले. थायलंडला कळतंय काय? मम्मी माहितीये मला तू थायलंडला आहेस ती, पण म्हणलं आतापर्यंत केलं असेल हॉटेल बुक. अगं ते दोघं कुठं राहणार आहे त्याच्यावर माझं ठरणार आहे का नाही, कोणत्या हॉटेलात जायचंय, कोणत्या रूम मध्ये जायचंय, माहितीये का नाही तुला? म्हणजे त्या दोघांनी अजून तंबू ठोकला नाही वय? अगं नाही की, आल्यापासून उगे इकडं तिकडं फिरत बसल्यात. अगं मम्मी आता फिरायला आलेत म्हणल्यावर फिरतच बसणार ना. ए चंचे, मला अक्कल शिकवू नगस, कळलं काय? अगं माणसानं कसं बाहेर देशाला आल्यावर पटकन हॉटेल बुक करावं, तिकडे जाऊन फ्रेश फ्रेश व्हावं आणि मग जावं की फिराय. ह्यांचं नाही तसं, आल्या आल्या फिरतच बसलेत. बरं जाऊन दे, तू ताईला सांग पोचले म्हणा. हा त्यानंतर फोन करते तिला, सांग तिला. मम्मी तुझ्या ताईला सांगायला तुझी ताई घरात तर पाहिजे ना. म्हणजे कुठे गेली? देवाला बिवाला गेली का काय? माझा अधिपती लवकर येऊ दे. म्हणायला साकडं घालायला गेली का काय ती देवीकडं? हा मम्मी मावशी घराबाहेर गेले. अगं तेच विचारायला, कुठे गेली ताई? अगं मम्मी घराबाहेर म्हणजे मोठ्या मालकांनी तिला हाताला धरून घरात हाकलले. काय? स्वर्गात आल्यावरच वाटायला हो. बघा ना किती सुंदर आहे ना. मला तर असं वाटतंय या
सगळ्याचा व्हिडिओ काढावा आणि माझ्या विद्यार्थ्यांना दाखवावा. काढा काढा व्हिडिओ काढा, पोरं खुश होऊन जातील. हा तुम्ही कळलं पाहिजे हो, बाहेरच्या देशात कसं असते काय असते. आता खळा कार्यक्रम. हो तो केसरीचा कार्यकर्ता केव्हा येणार आहे? त्यांचा फोन आला होता, ते म्हणाले ठरलेल्या वेळेत येतो म्हणून. वेळेचे अगदी पक्के आहेत ते. ठरलेल्या वेळात म्हणजे केव्हा येणार, केव्हा देऊ? 5 मिनिटात येतील. 5 मिनिटात येणार ना, मग ठीक, मग इथंच थांबले. आम्हा शिल्पी काढूया आपल्याला. काय सांगायलीस चंचे? मोठ्या मालकांनी ताईला हाकलून दिलं? अगं वय की मम्मी, समद्यांच्या समोर हाताला धरून हाकलून दिलं मावशीला, ते बी कायमच. आणि ताई काय बी न बोलता घर सोडून गेली? असं कसं होईल ग? हा अगं म्हणजे मोठ्या मालकांनी एवढा राडा केला का नाही का मावशीला काही बोलूच दिलं नाही आणि दिलं हाकलून. वा चंचे वा, मोठ्या मालकानं बराबर टायमिंग साधलंय बघ. म्हणजे बघ की अधिपतीला फॉरेनला पाठवलंय आणि ताईला ते सुधडीला पाठवलंय. चांगलं टायमिंग साधलंय. अगं मम्मी म्हणजे बघ की इतकी वर्ष बोक्यासारखं म्याव म्याव करणाऱ्या मोठ्या मालकांनी एकदम वाघासाठी डरकाळीच फोडली की ग, दिलं मावशीला हाकलून. पण मम्मी मला एक कळत नाही, हिनं कसं काय ऐकून घेतलं असेल ग एवढं? चंचे ऐकून घेतलं नव्ह ताईनं, म्हणजे ताईला काय बी फरक पडलेला नाही. ती येते बघ घरात परत. मम्मी यायचीच तिथं आता पुतुरा आली असते ना, तर अजून काय आली नाही ग. अगं जाऊ दे की चंचे, सुंठी वाचून खोकला गेलाय. तुला कळतंय का, आपण किती बी प्रयत्न केले असते का नाही ताईला बाहेर हाकलायचे, तरी ताईला काय हाकलू शकलो नसतो बघ घरातनं बाहेर. कळतंय? मोठ्या मालकानं जे बी काही केलंय का नाही ते बराबर केलंय. अगं चंचे, आपण का नाही मोठ्या मालकासनी गोड बोलून गुंडाळू, त्यासनी बी काढू की घराबाहेर. मग काय आपलंच राज्य आहे. कळतंय काय? मम्मी एवढं सोपं नाही ते. ते मोठे मालक बधीर होऊन त्यांच्या खोलीत कवरच पडून होता ना, म्हणून मावशीला समजा बळकवता आले. और आता ते ऍक्शन हिरोवानी तलवार बाहेर काढून आलेत. तू जर काय डोसकं चालून काय करायला गेलीस तर मावशीला जसं बाहेर काढलंय तसं आपल्याला बी काढते आल. उगा डोसकं चालू नको, शांत बस. हे समज त्या मास्तरडीमुळेच झालंय ना. त्या मास्तरडी पायीच मोठे मालक उभे राहिलेत, त्यासनी बरं केलंय. आणि या समत्यामुळे का नाही मोठ्या मालकांनी ताईला घराबाहेर काढले. बरोबर आहे मम्मी, तू म्हणतीस ना ते एकदम बरोबर आहे बघ. या समद्याचं मूळ का नाही ही मास्तरडी आहे. आता बघ त्या मास्तरडीचं म्या काय करते ते. मम्मी तू एकदा म्हणती का मावशी घराबाहेर गेली ते चांगलंय, आणि एकदा म्हणती का तिच्या मुळावर घाव घालायचंय. काय म्हणायचंय मम्मी तुला नक्की? चंचे, मास्तरडी आणि तो अधिपती तिथं आहे समोरच ग माझ्या. कोण ठेवू? मम्मी हॅलो. आई, तुलाही बरं वाटलं असेल ना आज? या घरातली पापाची सावली गेलीये. या घरातल्या भिंती, खिडक्या, दरवाजे या घरातल्या माणसासारखाच मोकळा श्वास घेत आहेत आज. तिचा विळखा सोडवलाय मी आई. हे घर गुदमरलं होतं तिच्या विळख्यात, ते आता मोकळं झालंय, मुक्त झालंय. आणि आई, हे घर जसं साफ केलंय ना, तसंच माझा बिझनेस सुद्धा साफ करायचा आहे. तिची सावली तिथूनही काढून टाकायची आहे मला. तू पाठीशी राहा. आई, आई तुम्ही का करताय काम? ही घरात माणसं आहेत ना. असू दे, करते मी. जवळ या घरात आहे तवर माझं कर्तव्य विसरणार नाही.
आई, मला माहिती आहे तुमचा राग इतक्या लवकर जाणार नाही. आई आहात तुम्ही, तुम्हाला काय वाटत असेल मी कल्पना करू शकतो. पण आई, कधीतरी तुम्ही तटस्थपणे विचार कराल आणि पटेल तुम्हाला मी जे काही केलं त्यातच या घराचं भलं आहे. काय माहित ह्याच्यात कुणाचं भलं होणार आहे. आई, आशीर्वाद द्या. सुखी व्हा. काय काय झालं? मी आजपासून जरा फॅक्टरीत जाईन म्हणतोय. एकटं जाणार आहात? नाही, एकटा नाही जाणार. ड्रायव्हर आहे ना, गाडी घेऊन जाईन मी. अधिपती नाहीये तर जरा फॅक्टरीच्या कामात लक्ष घालावं म्हणतो. जाऊन येतो. काय सुंदर ठिकाण आहे ना. आणि हे हॉटेल सुद्धा. बाबांनी खरंच मस्त जागा निवडली. त्यांचं काय कौतुक आहे? हॉटेल मालकाचं कौतुक करा, त्यानं बांधले. असं नाही हो, पण बाबांनी आपल्यासाठी जागा निवडली ना, म्हणून त्यांचं कौतुक करते. एवढ्या भारी ठिकाणी आलोय आपण, उगाच त्यांचं नाव घेऊन आमचा मूड खराब करू नका. डोसक्याची शीर उठत्या माझ्या त्यांचं नाव ऐकलं की. तुम्हाला माहिती आहे का नाही? तेच सांगते तुम्हाला, तसं व्हायला नकोय. काही झालं तरी वडील आहेत ते तुमचे. हात जोडतो मी, त्यांचा विषय काढू नका. बरोबर, ठीक आहे ठीक आहे. सॉरी. बघा ना, हे ठिकाण खरंच किती सुंदर आहे. नियोजन लावून येतो, तुम्ही थांबायचं. हो चला की. रमला काय? रमला काय म्हणलं इथं? चला झालं ती चेकिंग.